पहिल्यापासून जसं आपण समोर आलो, छोटा बुरुज, त्याच्यानंतर त्याची हाईट जास्त, त्याच्यानंतरचा बुरुज हाईट जास्त, अशी इथं खूप साऱ्या तटबंदी आहेत आणि त्या प्रत्येक तटबंदीची हाईट यांनी वाढवलेली आहे. का वाढवलेली आहे? कारण प्रत्येक तटबंदीतून येणारा शत्रू त्यांना समोरच्या तटबंदीतून त्यांना दिसला पाहिजे, तो किती संख्येनं येतोय हे दिसलं पाहिजे, हे सगळं सिस्टम वापरलेलं. चला आता आपण हा दरवाजाची एक दिंडी दरवाजा बघू, आतलं सगळं बघू आणि त्यानंतर समोरचा काय ट्रॅप त्यांनी तयार करून ठेवलाय तोही बघू. हा दरवाजा तुम्ही बघू शकता. लाकडी दरवाजा आहे हा. याच्यावरती ह्या लोखंडाच्या प्लेट मारलेल्या आहे आणि इथे हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे तर हे लोखंडाची खिळे कशासाठी, तर हे जे बलाढ्य प्राणी असतात तर त्यांना अडवण्यासाठी किंवा त्यांनी याला धडका देऊ नये म्हणून, कारण हे त्यांच्या पायामध्ये वगैरे घुसतात, याला जहेर लावून ठेवलेलं असायचं, जेणेकरून त्या हत्ती वगैरे ते मराव किंवा त्यांना इजा हो जास्तीत जास्त त्याच्यासाठी. आणि हा छोटा दिंडी दरवाजा, म्हणजे याच्या जर आतमध्ये कोणालाही जायचं असेल तर त्याला काय करावं लागणार, वाकून आतमध्ये जावं लागणार आणि जर तो सैनिक जर आपला असेल तर जाऊ द्यायचा आणि जर शत्रू सैन्य असेल तर त्याला लगेच तलवार घेऊन एक सैनिक उभा असणार, तो डायरेक्ट त्याच्यावरती घाव टाकणार आणि त्याचे काम खतम. आता इकडं बघा तुम्ही, एकदा आतून बघा, तुम्हाला दिंडी दरवाजा दिसेल बघा आतमध्ये. हे जे स्ट्रक्चर बनवलं आहे सध्या, हे म्हणजे याच्या आतमध्ये जो हा भाग बनवलेला आहे तर हा जाणीवपूर्वक एवढ्या हाईटवरती बनवला आहे त्यांनी. का? कारण इथं इथले जे रक्षा करायचे ते सैनिक इथं असायचे आतमध्ये, तर ते इथनं शत्रूवरती लक्ष ठेवायचे आणि ज्यावेळेस शत्रू सैन्य ज्यावेळेस घोड्यावरती इथनं आत यायचा त्यावेळेस त्याची हाईट घोड्यावर बसल्यानंतर याची एवढी हाईट असायची त्याची, तर त्याला मारण्यासाठी त्यांना सोपं असायचं, त्यामुळे तयार केलेलं हे स्ट्रक्चर त्यांनी आज आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आणि पोल बघा कसे, तर ते लॉक सिस्टममध्ये तयार केले. तर छान ठिकाणी हे, जर आलात तर आवर्जून बघा, कारण आता हे पडायला आलेलं आहे. कदाचित जर याची दुरुस्ती झाली तर ठीक आहे, नाही ते नंतर हे पाहायलाही मिळणार नाही. चला आता समोर जाऊ आपण. आता आपण ह्या दरवाजाच्या समोरच्या भागामध्ये आलोत. वरती तुम्हाला बघितलं 3 हत्ती दिसतील आणि इकडं 2 हत्ती दिसतील. म्हणजे काय होणार, शत्रू आत आल्यानंतर काय करणार, त्यांना वाटणार इकडं जायचं की इकडं जायचं. आता तो काय करणार, त्याला वाटणार इकडं दरवाजा आहे किंवा इकडं दरवाजा आहे, तर तो काय करणार, ह्या खुल्या भागामध्ये पळणार. हा खुला भाग आहे, पण आता हा कोट कोणता, अंबर कोट. अंबर म्हणजे कसा, खुला पण बंद दिसतं. तर इथपर्यंत इकडं तो कितीही दूर गेला 3 किलोमीटरपर्यंत तरी त्याला इकडं काहीही मिळणार नाही. इकडं काय आहे, डेड एंड आहे इकडं त्याला काही मिळणार नाही. आणि जर तो इकडे गेलाच म्हणजे इथं काय होणार, शत्रूची विभागणी केल्या जाणार आणि विभागणीनंतर ज्यावेळेस इकडं काही जे शत्रू पळतील तर हे वरती बघा, वरती हे बुरुज बांधलेले बघा, हे समोर तुम्हाला जे बुरुज दिसत आहे ना, हे बुरुज, तर ह्या बुरुजावरून त्यांच्यावरती दगड म्हणा, नाही तर भाले म्हणा, नाही तर काही गरम तेल म्हणा, जे काही त्यांच्या अंगावरती टाकायचं आहे तर ते टाकलं जाणार. त्यांना एक तर मारल्या जाणार किंवा त्यांना अडवलं जाणार किंवा इकडे त्यांना बंदिस्त करून ठेवल्या जाणार. इकडे काही खिडक्या बी आहेत, म्हणजे इकडे जाणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आहे. आता इकडं आपल्याला जाता येणार नाही कारण इथं गार्डन वगैरे केलेलं आहे. पण जर जाता आलं तर आपण बघू एकदा जाऊन तिकडं काय आहे ते. आणि आता बघा, तुम्हाला आहे ना, हा भाग बघा तुम्ही एकदा. आता इथं आल्यानंतर पहा, पुन्हा चक्रव्यूह दिसेल तुम्हाला. म्हणजे काय केलेलं आहे, इथं शत्रूला परत त्यांनी इथं इथं मध्ये आणून त्याला परत मारण्यासाठी परत एक ट्रॅप तयार केलेलं आहे. हे ठिकाण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर आता व्यवस्थित जर बघितलं तुम्ही तर बघा, वरती तुम्हाला एक खिडक्या दिसतात बुरुज. म्हणजे इथं जर कधी सैनिक लपतोय तर ते ह्या बुरुजावरून त्याला सहज दिसणार. तो कोणाला सांगणार, इकडल्या सैन्याला किंवा इकडल्या बुरुजावरील सैनिकाला सांगणार त्याला मारा म्हणून. जर तो इकडे लपला तर तिकडले सैनिक त्याला पाहतील, मग त्याला लपायला तर चान्स आहे का नाही, तो पुढे जाणार इथून सरळ मध्ये गेला म्हणजे काय होणार, त्याला परत त्याच्यावरती चक्रव्यूह तयार करून त्याच्यावरती
हल्ला केला जाणार. आता इथं पुन्हा एक दरवाजा मुख्य आहे आणि एक दरवाजा फसवा दरवाजा तुम्हाला परत ह्या किल्ल्यावर इथं पाहायला मिळतो. आता एकदा आपण जो हा खुला भाग आहे तो कुठपर्यंत आपल्याला जाता येतो तो बघू, आणि जर समोर नाही जाता आलं आपल्याला तर आपण तिथनं वापस येणार आहोत. तर चला एकदा आपण आता इकडे जाऊया. छोटासा दरवाजा दिसेल तुम्हाला, आणि तिथनं या बुरुजावर टेहळणी करणार, या बुरुजावर जाण्यासाठी किती सुंदर मार्ग काढलेला आहे बघा. त्याच्यामध्ये कमान वगैरे सर्व काही आहे. आणि पुन्हा बुरुज बघा कसे बांधलेले, तर नागमोडी बुरुज आहे, म्हणजे सरळ भिंत नाहीच आहे तर नागमोडी आहे. हे बघा, इथं राहण्यासाठी म्हणा किंवा बसण्यासाठी म्हणा केलेली व्यवस्था आहे, लक्ष देण्यासाठी. आता इकडं बघा तुम्ही, इकडं आता काहीच नाही आहे सध्या, म्हणजे जाण्यासाठी काही मार्ग सध्या आता राहिलेला नाही. खूप गवत वगैरे वाढलेलं आहे आणि सध्या इकडं बिबट्याची पण भीती आहे. तर आपल्याला आता इकडं तर काही आपल्याला जाता येणार नाही, नाहीतर आपण गेलो असतो इकडं दूरपर्यंत. इकडे काही नाही, इकडं आपल्याला फक्त खंदकच मिळेल, कोरडा खंदक. आणि हे बघा, ही एक खिडकी आहे. ह्या खिडकीच्या आतून बघा तुम्ही, जर तुम्ही बघितलं तर येणारा शत्रू इथून सहज दिसू शकतो तुम्हाला. इकडे या, इकडे दाखवतो तुम्हाला. इथं बघा, समोरून येणाऱ्या शत्रूला काहीच दिसणार नाही कोण येते, पण इथं लपून बसलेल्या सैनिकाला शत्रू सैन्याची पूर्ण हालचाल त्याला पाहायला इथं मिळते बघा. हे ठिकाण बघा, खूप सुंदर ठिकाण आहे ना, डेंजर. हां, तर चला आता आपण जाऊ. आणि हे बघा, इथं सुद्धा बिजागरी आहे बरं का. इथं सुद्धा, म्हणजे इथं ही बिजागरी दिसली. आता इथं दरवाजा नाही, कारण ही बिजागरी म्हणजे इथं दरवाजा होता. हे बघा, इथं बी एक बिजागरी आहे, या 2 बिजागऱ्या. आणि हे बघा, हा जे ना, हे नंतरचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे इथं दरवाजा होता लावलेला. म्हणजे ह्या दरवाजाच्या आतून तिथल्या सैनिकावर सुद्धा लक्ष ठेवण्याचं काम इथनं केलं जायचं. म्हणजे इतकं बारीक त्यांनी विचार करून ह्या गोष्टी बनवलेल्या आहे. आणि हे बघा, परत पुन्हा लाकडी ओंडका टाकण्यासाठी हे बघा कशी ठिकाण तयार केले. म्हणजे इकडून सुद्धा सैनिकांनी जर पाडली ती भिंत, त्याला कळालंही शत्रूला, तर त्याला इकडे येता येणार नाही. त्याच्यामुळे हे लाकडी ओंडके. चला आता आपण जाऊया समोर मेन किल्ल्याकडे. आता एक महत्त्वाचं, तुम्हाला त्या 3 खिडक्या दिसत असतील बघा वरती, त्या बुरुजाच्या 3 खिडक्या. तर त्या शोच्या नाही, खिडक्या त्या, थोडंसं इकडे या, समोर या, इकडं तुम्हाला इथून व्यवस्थित दिसेल त्या 3 खिडक्या. इथं या, इथं गोपाल, इकडे या, सालीकर माझ्या जागेवर आहे. हां, आता ह्या 3 खिडक्या बघा. ती बघा, त्या बुरुजाची एक खिडकी इकडं तोंड करून आहे, एक इकडं तोंड करून आहे, आणि एक खिडकी बघा इकडं समोर आहे. म्हणजे इथनं गेलेले सैनिक इकडं कितीही दूरपर्यंत गेले तरी त्या खिडकीतनं तुम्हाला दिसतील ते. आणि त्याच्या बाजूची परत एक खिडकी बघा. तर जर कोणी एखादा सैनिक लपलेला आहे तर तो दिसेल. आणि त्याच्या बाजूची ती जी एक खिडकी आहे ना, तर ती दूरपर्यंत पाहण्यासाठी आहे. म्हणजे इकडे येणाऱ्या सैनिक, इकडे गेलेले सैनिक किती आहेत आणि ते वापस येत आहे की काय, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली ती खिडकी. आणि आणखी एक महत्त्वाचं तंत्र तुम्हाला दाखवू मी. गोपाल, थोडंसं याला ना झूम कर, असं झूम. आणि त्या ज्या 3 खिडक्या आहे ना, त्याच्यावरती छोट्या छोट्या तुम्हाला आहे ना, अशा खालून आहे ना, हे दिसत असतील बघा, होल दिसत असतील. दिसले ते होल? तर ते होल म्हणजे ज्यावेळेस पाऊस इथं पडेल ना, त्यावेळेस बुरुजाचं जे पाणी आहे, बुरुजावर येणारं पाणी, ते पाणी सरळ तिथून वगळून खाली यावं. आणि खाली आल्यानंतर ह्या टनलमधून सरळ हे पाणी खाली कोरड्या खंदकापर्यंत जाण्याचं काम हे तिथे तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे जर इथं, आणि विशेष त्याचा आणखी एक चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे बरं का. ज्यावेळेस सैनिक इथं येऊन जर कधी त्या बुरुजाच्या आडून जर लपला, त्याला खेटून जर लपला, तर त्याच्यावरती सरळ गरम तेल टाकायचं, किंवा जे भाला वगैरे असेल तो भाला सरळ वरून बुरुजातून त्याच्या खाली सोडायचा, मग त्याच्या डोक्यामध्ये घुसणार तो. त्यासाठी सुद्धा ते तंत्रज्ञान वापरलं जातं. याचा 2 पद्धतीनं चांगला वापर केलेला ह्या किल्ल्यावर पाहायला मिळतो. चला.
मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांची आज जास्त गर्दी आहे. त्यामुळं आपल्याला जरा आज खूप जास्त गर्दीमध्ये व्हिडिओ काढायचं पडतंय. खूप सारे रिटेक होत आहे. ठीक आहे, जसं होईल तसं आपण शूट घेतोय आपण. ह्या चक्रव्यूहामध्ये आलेलो आहोत. ही भिंत बघा तुम्ही एकदा कशी बनवलेली आहे. जाणीवबुजून म्हणजे तिथनं जरी तोप जरी दागली या भिंतीवरती, तरी बी तोप गोळा याच्यावरती आदळून घसरून समोर चालल्या जाईल. ही एक डिफेन्स सिस्टम तयार केलेलं या भिंतीला. आणि इथं आतमध्ये सैनिकाला राहण्यासाठी. त्यानंतर जर सरळून समोरून जर तोप दागली तर समोर काय भिंत आहे बघा, एक कर्व आहे आणि एकदर्शी आपल्याला इथं आडवी भिंत दिसते. पण हिच्या मागं 3 तटबंदी तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक तटबंदीची हाईट जादा करण्यात आली आहे. आणि तरी इथं आल्यावरही तुम्हाला मुख्य दरवाजा किल्ल्याचा दिसत नाही, तर एक फसवा दरवाजा इथं आणखी एक आपल्याला पाहायला मिळतो. आता हा एक दरवाजा बघा, हा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या दिशेने जाणारा. याची हाईट बघा, हाईट जास्त आहे. म्हणजे का? कारण ही तटबंदी वाढली ना. पहिली तटबंदी जे आहे, पहिलं बुरुज ते छोटं होतं, आता बुरुज आणखी मोठं करण्यात आलं आहे. तर याची रुंदी कमी पण हाईट जास्त. का? कारण बलाढ्य जे प्राणी असतील त्यांना अडवण्यासाठी केलेली तटबंदी. आता इथे एक आणखी एक फसवा दरवाजा, ज्यावेळेस इथं दरवाजा आता तो पडला असेल त्यामुळे काढून टाकलेला आहे. पण ज्यावेळेस होता त्यावेळेस हा दरवाजा जर लागलेला असेल तर पुन्हा एक दरवाजा तुम्हाला इथं पाहायला मिळतो, तो म्हणजे इकडं समोर. आता त्या अगोदर बघा, इथे एक खिडकी आहे बघा, दिसली आहे. तर ही खिडकी म्हणजे ज्यावेळेस इथं शत्रू यायचे ह्या चक्रव्यूहामध्ये, तर त्यांच्यावरती धूर गॅस, आता आपण त्याला आसू गॅस म्हणतो ना, तर ती स्ट्रॅटर्जी वापरण्यासाठी इथं बनवलेलं. म्हणजे या बुरुजाच्या आतमध्ये रस्ता आहे, तो कुठनं आहे, एक तर पलीकडनं असेल नाही तर कुठनं तर, पण या बुरुजात जाण्यासाठी रस्ता आहे. आणि आता हा फसवा दरवाजा पुन्हा एक पाहायला मिळतो. आता हा एक फसवा दरवाजा, दरवाजा छोटा आहे, हाईटला कमी आहे आणि जागीच थोडासा रुंद केलेला आहे. आता तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये या, काय दिसतं बघू आपण, या. आता बघा, मी म्हटलं ना तुम्हाला फसवं ठिकाण परत तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे बघा, शत्रू इथनं आल्यानंतर तो कुठं काय करणार, त्याला कन्फ्युजन आहे बघा, इकडं पळेल का इकडं पळणार. आणि तो पुन्हा ह्या तटबंदीवरती या शत्रू सैन्याच्या हातामध्ये तो इथं सापडणार आणि इथं त्याला पुन्हा मारल्या जाणार, किंवा इथं त्याच्यावरती दगडं म्हणा किंवा काय म्हणा, जे काही हत्यार असतील त्यांनी त्याच्यावरती वार केला जाणार. आता इकडं बघा, हे पूर्ण खाली ठिकाण आहे आणि हे पूर्ण इकडं जर गेला तो समोर, तिकडं पूर्ण खंदक आहे, कोरडा खंदक. त्या कोरड्या खंदकाकडे जाणार तो, आणि इकडे गेला तर तो पूर्ण वापस रिटर्न जाणार पाठीमागं. म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या सैन्याला मारणार तो इकडं जाऊन सनी, कारण तो कन्फ्यूज होणार पूर्ण. समोरून सैन्य येत आहे, आपण बी इकडं जातोय, तर दोन्ही ठिकाणी. आणि त्यानंतर तुम्हाला परत हे बघा, हे एक ठिकाण दिसेल इथं, तर हे ओंडका टाकण्यासाठीचं हे ठिकाण तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आगळा आहे ना, तर हे बघा, याची साईज मी तुम्हाला पहिलेही दाखवली. पलीकडल्या साईडनं ते होल जास्त होतं आणि आता ह्या साईडने का, कारण ते शत्रूला लवकर समजावून किंवा त्या कन्फ्यूज व्हावं आणि त्याचा वेळ तिथं जावा म्हणून केलेलं आहे ठिकाण. तर आता हे बघा, याच्यामध्ये ओंडका फसलेला आहे बघा, आजही तुम्हाला इथं पाहायला मिळतो. हा बघा ओंडका, इथे याच्यामध्ये ओंडका फसलेला आहे. तर त्या काळातलाच ओंडका आहे हा. आणि हे बघा, हा बघा इथं, हे बघा, हे आगळचं ठिकाण किती थोडं इथं छोटं आणि तिकडलं आतमध्ये जास्त आहे. हे म्हणजे प्रत्येक दरवाजावरती टाकलेलं आहे त्यांनी हे ठिकाण. चला आता आपण समोर जाऊ आता. आणि हे जे दिसतंय ना, हे वरती आहे,
तर हे जाणीवबुजूक वरती केलेलं. आपण पहिले एक दुसऱ्या दरवाजामध्ये बघितलंय घोड्यांवर बसलेल्या सैन्याला मारण्यासाठी. तर सेम तेच हे ठिकाण आपल्याला परत इथं बी पाहायला मिळतं आपल्याला. आता आपण अजून समोर जाऊया थोडं.